हॅलो गाईज, आज आपण चाललो आहोत अंजनेरी पर्वतावर. अंजनेरी पर्वत तोच जिथे हनुमंतांचा जन्म झालेला आहे. आणि आपण इथून ट्रेक चालू केला होता. खूप साऱ्या पायऱ्या पण लागल्या, काही ठिकाणी पायऱ्या नव्हत्या पण अशी रेलिंग वगैरे बघायला मिळते तिथे. खूप सारी वानर सेना पण तिथे प्रेझेंट होती. ते पण आपल्याला बघायला भेटलं. आणि हा व्ह्यू इथून दिसत होता आणि आपल्याला अजून खूप वरती चढायचं आहे. खूप मोठा डोंगर होता तो. आपण आधी रामशेज किल्ल्यावर गेलेलो आणि हा आता अंजनेरी पर्वत. जेव्हा आपण जात असतो, पायऱ्या चढत असतो, तेव्हाही असं हनुमान जन्मस्थळ इकडे जा असं चिन्ह वगैरे आपल्याला बघायला मिळतं. आणि हा तो डोंगर, असे 3 डोंगर आपल्याला पार करायचे होते. हा हनुमंतांचा पाय, जो सूर्याला ते खाण्यासाठी जात होते फळ समजून, तेव्हा हा उमटलेला पाय, अशी गावकऱ्यांची मान्यता किंवा भक्तांची मान्यता आहे. तिथे वर टोकाला गेल्यानंतर या असे काही फूल वगैरे बघायला मिळाले. खूप डोंगर कपारी होत्या आणि त्या डोंगरात आपल्याला या अशा पायऱ्या बघायला मिळाल्या. त्या आपण चढल्या आणि खूप वरती गेल्यानंतर या असे काही डोंगर आपल्याला छोटे छोटे दिसत होते. खूप छान वाटलं. या कपारीतच खूप सारे माकड वगैरे बसलेले होते. हे वानर सेना आपल्याला बघायला मिळते. इथे अंजनी माताने त्यांना जन्म दिलेला. हे त्यांचं अशी गुफा डोंगरामध्ये कोरलेली. हे मंदिर खूप वरती गेल्यानंतर लागतं आणि तिथे बाल हनुमान आहेत त्यांच्या आईसोबत, अंजनी मातेसोबत. आणि फायनली आम्ही हा ट्रेक पूर्ण केला. खूप छान वाटलं. सो तुम्ही गेला आहात का अंजनेरी पर्वतावर हनुमंतांचं दर्शन घ्यायला? कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय गाईज.